आणि नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। उमेदवारी अर्ज घेण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली आहे। महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप अद्याप ठरलेलं नाहीये। महानगरपालिकेच्या परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण गोटूल यांनी। आजपासून नाशिक महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आज पहिल्याच दिवशी अशा पद्धतीची गर्दी आपल्याला खरं तर अर्ज हे घेण्यासाठी आणि अर्ज दाखल करण्यासाठी आपल्याला बघायला मिळतोय। नाशिकमध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे खरं तर त्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे। आज अनेक जण अर्ज घेण्यासाठी पण आलेले आहेत आणि काही जण दाखल करण्यासाठी सुद्धा आलेले आहेत। आजपासून संपूर्णपणे नाशिक महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ती नाशिकमध्ये सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अद्याप आघाडी असेल किंवा युती असेल खरं तर या संदर्भात घोषणा झालेली नाहीये, पण अर्ज दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे ती नाशिकमध्ये सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। टेबल्स अशा पद्धतीचे लावण्यात आलेले आहेत। अशा पद्धतीने नाशिकमध्ये 8 ते 10 ठिकाणी अर्ज विक्री आजपासून सुरू झालेली आहे आणि त्याच पद्धतीने अर्ज दाखल करण्याची सुद्धा प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे। संपूर्णपणे निवडणुकांचे जे आता एकूणच काम आहेत खरं तर या कामांना वेग आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। अद्याप राजकीय पक्षांमध्ये कुणासोबत युती करायची किंवा आघाडी करायची त्या संदर्भात अद्याप निर्णय झालेला नाहीये, पण त्या आधीच नाशिक महापालिका निवडणुकीसाठी अर्ज विक्री आजपासून सुरू झालेली आहे आणि पहिल्याच दिवशी खूप मोठ्या प्रमाणात अर्ज घेण्यासाठी लोक हे गर्दी करताना आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे आघाडी किंवा युती खरं तर या सगळ्या गोष्टींचा निर्णय झाल्यानंतर अजूनही अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे या संपूर्ण प्रक्रियेला वेग येईल। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक। आज खरं निवडणूक आयोगाने जो प्रोटोकॉल त्यांचा हे केलं सादर केलाय त्याचा आज पहिला दिवस आहे। त्या निमित्ताने मी मनसेकडे इच्छुक उमेदवार आहे, त्यासाठी मी आज पहिले फॉर्म घ्यायला आलो आहे। अद्याप मनसेची सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत जायची की नाही त्या संदर्भात निर्णय झालेला नाहीये, काय अपेक्षा आहेत आपल्याला? निश्चितच खरं पाहिलं तर हे सगळ्या वरिष्ठांचा विषय आहे, पण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी मुलाखती दिलेल्या आहेत। आम्हाला जनतेचा साथ आहे आणि नक्कीच आम्ही जो पक्ष आदेश देईल त्याच्यावर आम्ही आणि जनता पण आम्हाला विजयापर्यंत नेईल।